आज लिजंड खेळाडू खेळत आहेत या मंचावरती. मला तर वाटतं ह्यावेळी दोनच संघ होते, पण पुढच्या वेळी मला वाटतं 8च्या 8 40+ संघ असतील. आणि अगोदर पण होते मला वाटतं, पण काही कारणास्तव मला वाटतं थोडं संघ वेळ नाही भेटत. कारण 40+ तुम्ही म्हणालात तर टाईम पण देणं तेवढं गरजेचं असतं, कारण मुलांना सोडा आणा आता ह्याच्यातच चाललेलं आहे. थँक्यू सो मच. प्रतिभा गोलंदाजी केली या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यामध्ये आणि तो गेम चेंजर खेळाडू ठरलेला आहे. अनुभवानं सगळं काही या ठिकाणी शिकता येतं, त्यासाठी वेळ देखील महत्त्वाची असते आणि बा खेळ देखील महत्त्वाचा आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. मॅचला सुरुवात. पहिला बॉल आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केला. आकाशचा पहिला बॉल डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. बॉल त्या ठिकाणी चाललाय. एकला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव. डबल. दोन धावा येताना पाहायला मिळत आहेत. विराज किनी, अज्जू भगत हे दोन खेळाडू तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. मागचा मॅच श्री सत्यनारायण कोपरी मास्टर 40+ या संघानं मात्र आपल्या नावी केलं. जय महाराष्ट्र भाताने मास्टर 40+ला मात्र पराभवाच्या छायामध्ये पाठवलं. संतोष वळवी आणि त्यांची संपूर्ण टीम आता काही वेळामध्ये या ठिकाणी दाखल होणार आहेत. ग्रँड एंट्री ती त्यांच्या संघाची होणार आहेत. पुढचा बॉल. चांगला बॉल पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. 2 बॉलचा खेळ संपला. धावा 2. आकाश यांना आपण पाहू शकतात. आई गावदेवी मांडवी आणि त्रिशिका गावदेवी वैतीपाडा या दोन संघादरम्यान सुरू असलेला मॅच. नुकता चॅम्पियन अगदी हे पद पटकावलंय या संघानं. लोवर फुलटच बॉल आहे. गॅपमध्ये ढकललाय बॉलला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. 1 बाउन्सने क्लिअर होईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. चौकार आलाय. चौकारानं संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 6. विराज किनी, अज्जू भगत हे दोन बॅटर आपण त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा संघाचे पाहू शकतायत. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर आकाश एक लोवर फुल टच बॉल त्याच्यावरती अगदी पूर्णपणे फायदा घेत असताना पाहायला मिळाले. पुढील बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर मात्र हलकासा खाली राहिलाय. पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल येतोय. दोन संघादरम्यान सुरू असलेली अगदी ही रेस आहेत. चांगली मॅच मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. त्याच्यानंतर श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे आणि V24 बॉईज आपण तयार राहायचं आहेत. लगेच मॅच होणार आहे. पुढच्या मॅचला अगदी काही वेळामध्ये सुरुवात होईल. टॉस देखील केला जाईल या इनिंगमध्ये. फटका हवेमध्ये खेळलाय. टायमिंग तर तितकं प्रॉपर दिसलं नाही, परंतु चेंडू जाईल. 1 बाउन्सने क्लिअर होईल बाउंड्री लाईनच्या पार. मिळता धावा 4. चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. दमदार चौकार आलाय. चौकारानं संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचले. वाढत असताना संघाची धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहू शकतात. हा स्ट्रोक पहा पुन्हा एकदा. विराटचा दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 4 धाब्याने संघाची धावसंख्या देखील मात्र पुढे जात असताना आपण पाहिलं तर 10. शेवटचा बॉल शिल्लक असेल. हवेमध्ये बॉल. पाठीमागे क्षेत्ररक्षक येतात. झेलची संधी. मोठी विकेट जाऊ शकते. त्यानं मैदानावरती करून दिली. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 10. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 10 धावा. विजय मामा चषक पर्व 10वा आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्व सन्मान्य अतिथी सध्या आपल्या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
एक षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा 1 विकेट. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज मात्र दाखल होताना पाहायला मिळतील. नव्यानं बॅटर ओमकार मैदानाच्या मध्ये येत असताना आपण पाहू शकतायत. त्रिशिका गावदेवी बैतीपाडा संघाच्या माध्यमातून श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे आपणास विनंतीत आपण टॉससाठी तयार राहायचं आहेत. आपल्या जर्सी पण कलेक्ट करा ही आपणास विनंती असेल. अकरा मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. 11 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं हाताळायचे आहेत, कारण 15 मिनिटांचा अवधी आहेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला ती 3 षटकं फेकायचीच आहेत. अन्यथा एक खेळाडू हा 30 सेकंदच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. काल जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचची जर्सी परिधान केली नव्हती म्हणून ओमकार देसाई यासारख्या खेळाडूला इथे 1 धावेच्या पेनल्टीचा सामना करावा लागला. इन करून जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये गेलात नाहीत तरी देखील तुम्हाला 1 धावेची पेनल्टी मात्र दिली जाईल. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता, फटका खूप छान खेळला अजूच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पुढे येतात, फिल्डिंग केलं, थोडा वेळ घेतलाय फेकी करण्यामागे, परंतु 2 धावा त्या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट ही सुंदररीत्या आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 12 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये अनिकेत ॲनी या ठिकाणी येत असताना काल ओपनच्या संघामध्ये आपण त्यांना खेळत असताना पाहिलं होतं. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. पुन्हा मात्र स्ट्रोक चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र पाठलाग करताय परंतु नाही थांबवू शकणार बॉलला. बॉल निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता. स्क्वेअर केट हा फटका मात्र नेहमी हा खेळाडू खेळत असतो आणि तो त्याचा आवडीचा फटका आहे. आणि हा स्ट्रोक मात्र मैदानाच्या मध्ये खेळत असताना बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहू शकतात ॲक्शन रिप्लेमध्ये आणि खूप सुंदर असा स्ट्रोक खेळला होता. धावसंख्या 16. 1 गड्याच्या मोबदल्यात 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. षटकातील पुढचा बॉल ओद विकेट. फटका पुण्यात मात्र कळलाय. बॉल चालला सीमारेषेच्या जवळ. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे येत आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 17. 1 गड्याच्या मोबदल्यात 1.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. रुपेश यांना पण मैदानावरती पाहू शकतायत. पहिल्या बॉलवरती डबल, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर सिंगल. एकूण 7 धावा आतापर्यंत रुपेश यांनी मात्र खर्च केल्यात या 3 बॉलमध्ये. उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक. फटका पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी टायमिंग नाही साकारू शकले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 1 धाव येत असताना पाहायला मिळतात. बॅकअपला खेळाडू आले होते परंतु त्यांच्या 2 पायांच्या मधून हा बॉल अगदी जात असताना पाहायला मिळाला. पुढील मॅच श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे आणि V24 बॉईज. आता त्या ठिकाणी चर्चा सुरू झाल्या आहेत. कुठला खेळाडू आपल्या टीममध्ये खेळणार याच्यावरती देखील चर्चा, विचार, विनिमय सर्व काही सुरू झालेले आहेत. 18 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी असेल. हवेमध्ये खेळलाय बॉल, पाठीमागे चाललाय. शॉर्ट फाईनलाईचा खेळाडू येतोय. कॅच सुटलाय. ओ कोणाची कॅच सोडलाय? अज्जूची कॅच सोडलाय. टीम मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी मांडवी संघ नाराज असेल या कॅच वरती, अगदी त्या खेळाडूवरती, कारण एका मोठ्या खेळाडूचा तुम्ही कॅच सोडलाय. अज्जू भगतची जर बॅट मैदानाच्या मध्ये बोलली तर इथून धावसंख्या होऊ शकतायत. जसं क्रिकेटचा खेळ नेहमी म्हणतात कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच और जीतो मॅच. इथं अगदी सोडाल कॅच तर कदापि निर्णय देखील काही वेगळा होऊ शकतो. विजयमामा चषक 2026 मध्ये धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 20. 1 गड्याच्या मोबदल्यात शेवटचा बॉल बाकी असेल. रुपेश पुन्हा तयार. स्ट्राईक एंडवरती अज्जू भगत. फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा चूक होणार नाही याची काळजी घेतल्या तर विकेट किपरने झेल टिपलायत. रुपेशने मात्र विकेट मिळवून दिली. अज्जू भगतला परतावा लागेल. तंबूच्या दिशेने 2 ओव्हरचा खेळ संपलायत. धावा धावफलकावरती 20. गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैकी दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. Whoa, 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 whoa.
धन्यवाद. 2 षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या 2 ओव्हरनंतर धावफलकावरती धावा 20 ऑन स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही प्रेक्षक वर्ग आहेत डिका स्पोर्टच्या माध्यमातून अगदी त्यांच्या दिशेही आपण वळणार आहोत. कॅमेरामॅन देखील काही गोष्टी कॅप्चर करतील, कारण प्रेक्षक वर्ग जो या स्पर्धेचा प्रमुख आकर्षण तोही राहिलात, कारण प्रेक्षकाविना अगदी क्रिकेट अधुरं आहे. चर्चा सुरू झाल्यात. आता प्रत्येकाची इच्छा आहे की विजय मामा मैदानावरती येणं गरजेचं आहे. पटका हवेमध्ये कळला, विकेट आलाय. पहिल्याच बॉलवरती एक मोठी विकेट पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळत आहेत. परेशने विकेट मिळवलंय. ओमकार मैदानाच्या बाहेर आउट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. धावफलकावरती धावा आहेत 20. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि जसं वातावरणामध्ये काही चेंजेस झालेले आहेत त्याही गोष्टीची चर्चा केली जातात. आज षटकार चौकार आतिषबाजी तितके प्रमाणामध्ये पाहायला मिळेल का याची चर्चा केली जात आहेत. 20ला 3 विकेट 2.1 चेंडूचा खेळ संपलाय. परेश पुण्यात तयार झाल्यात. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर उमेश वैती जो स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतात परेश या षटकातील पुढचा बॉल घेऊन उमेशसाठी आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहे. झेलची संधी. ओ झेल सुटलाय. घडतंय तरी काय नक्की अगदी समजत नाहीत. आधी क्षेत्ररक्षक धावले नाही, त्याच्यानंतर धावण्याचा प्रयत्न केला आणि कॅच मात्र शेवटी हातामधून निसटले आहेत. कधी क्रिकेटचा खेळ लेझी घेऊ नका, कारण लेझीमध्ये घेतलं तर भरपूर काही गोष्टीचा फरक जाणवू शकतोय. एक धाव येतात, एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 21 ऑन स्कोर कार्डवरती मात्र लगावल्या जात आहेत. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झाला 2.2 धावा धावफलकावरती 21 लॉस ऑफ 3 विकेट. गोलंदाज पुण्यात तयार होत असताना पाहायला मिळतात परेश. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटर आलेत रोहित, लेफ्ट हँड बॅटर आहेत. आज हवेचा वेग तितका दिसत नाही, थोडी हवा मंदावलेली दिसत आहेत. जसं म्हटलं की दमट वातावरण अगदी निर्माण झालंय. विजय मामा चषक 2026 फटका हवेमध्ये कळलाय. क्रॅकिंग स्ट्रोक कळलाय. एक कॅच सुटली, स्ट्राईक रोटेट झाली आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय. थँक्यू म्हणून म्हटलं की बाबा एक कॅच किती महत्वाची असते, तेही गोष्टी मैदानावरती असतात. त्याचं रूपांतरी आहे. तुम्ही एखादी कॅच घेतली की नव्यानं बॅटर स्ट्राईकला जाणार, पण ज्यावेळी तुम्ही कॅच सोडणार, सिंगल येणार, कदापि स्ट्राईकला, तिथे बॅटर दुसरा बॅटर जाणार आणि ज्यावेळी मोठा फटका येणार त्यावेळी त्या कॅचची चर्चा केली जाऊ शकतात. धावफलकावरती धावा 27 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. पुढचा बॉल पुण्याचा मात्र कळला. पाठीमागे बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक मात्र धावतात बॉलवरती, परंतु नाही थांबणार. बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पार. मिळत्या धावा 4. चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार, आपला राजा माणूस हा. थँक्यू. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 31 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 4 बॉलचा खेळ संपला. षटकातील पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेर घेऊन गेलात का? हो, ऑफ्टमच्या मात्र जास्तीत बाहेर गेलात. पंच महेश सर आमच्या दिशेने वळतायत, दर्शवतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 32 3 गड्याच्या मोबदल्यात. या ओव्हरमध्ये आता धावा आल्यात
भरपूर काही गोष्टी घडल्यात मैदानाच्या मध्ये. वाईड आलाय, षटकार आलाय, चौकार आलायत, कॅचेस सुटल्यात. हे सर्व काही क्रिकेटमध्ये अगदी तुम्हाला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलचा खेळ बाकी. फटका आणखीन एक सजवलाय. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. स्ट्राईक करत असताना रोहितच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. षटकाराला 6 धावा येत आहेत. 6 धाब्याने धावसंख्या धावफलकावरती 38. सर्व काही झालं कुठे त्या पहिल्या विकेटच्या नंतर जिथे एक सिंगल आली तिथून स्ट्राईक रोटेशन, कॅच सुटली, त्याच्यानंतर षटकार, चौकार, वाईट, षटकार. परेच्या षटकामध्ये आतापर्यंत 18 आल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20 होत्या, या ओव्हरमध्ये 18. नितेशजी गव्हाळ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जसे नितेशजी गव्हाळ येतात तसं पारितोषिक आता वाढणार आहेत. V24 बॉईजचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. याच्यानंतर नेक्स्ट मॅच मध्ये श्रीराम स्पोर्ट्स खानिवडेच्या अगेन्स्ट. फटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आला, तर कुठलीही चूक होणार नाही. रोहितला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. 3 विकेटचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 38. 38 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. रोहितनं 4 मध्ये 16 बनवल्यात. 2 षटकार, 1 चौकार. 400च्या स्ट्राईक रेटनं त्यानं बॅटिंग केली. थँक्यू धनंजय. अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती सुरू आहे. तर मी इथे स्पर्धेतील शिल्पकार स्पर्धेचे उद्घाते आदरणीय विजय मामांना विनंती करतो, आपण या आपल्या शुभस्ते प्रीतम पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. विजय मामा चषक 2026. प्रीतम दादा आपण पण या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. दिरू आपलं स्वागत आहे. स्पर्धेचं शानदार आयोजन. आज 40+ खेळाडू देखील खेळलेले आहेत. रायझिंग स्टार देखील खेळलेले आहेत. व्यावसायिक खेळाडू, प्रोफेशनल खेळाडू खेळलेले आहेत. त्याचबरोबर स्पर्धेचा बोलबाला सोशल मीडियावरती आहे. डीजे मास्टर प्रीतम पाटील यांचा यथोचित सन्मान, मायेची शाल आणि स्पर्धेची ओळख अर्थात एक आठवण ट्रॉफी देऊन आज सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. एक सिंगल येत असताना त्या ठिकाणी आपण पाहू शकता सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 39. उमेश आणि नयन भगत ही जोडी आपल्याला मैदानाच्या मध्ये आता पाहायला मिळेल. कशा प्रकारे खेळ साकारला जाईल त्याच्यावरती देखील लक्ष वेधित केलं जात आहेत. मागे रोहितनं केलेली बॅटिंग, सुपर हिट बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे आणि V24 बॉईजमध्ये काही वेळामध्ये टॉस केला जाईल. 2 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सूरज तयार. पुढचा बॉल हवेमध्ये खेळलाय. फटका पाठीमागे चाललाय. शॉट फाईनलीचा खेळाडू फक्त पाहत राहील. त्याच्या डोक्यावरून बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. चौकार येतो. चौकारानं धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळतात. या 4 धाब्याने पहा ऍक्शन रिप्ले. ओव्हर द विकेटने पाठीमागे हा स्ट्रोक खेळलात. खूप छान पद्धतीने बॉलला पाठवलं सरळ सीमारेषेच्या पार. या चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 43. खानिवडे टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. खानिवडे टीम कॅप्टन. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झाला. धावचीची संधी निर्माण झाली होती परंतु तीही गमावली गेली. एक नाही चूक. आज मैदानाच्या मध्ये आई गावदेवी मांडवी संघ सातत्याने चुकी करतोय. डॉट बॉल आला. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. 43ला 4. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. टॉस का बॉस मध्ये सगळी अगदी तयारी सुरू आहेत. एका बाजूने V24 बॉईजचा संघ उपस्थित आहेत. फक्त वेट केला जातो तो श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे टीमच्या कॅप्टनचा. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय, वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक धावतोय परंतु तो देखील नाही रोखू शकणार. बॉल सीमारेषेच्या पार. मिल्टा धावा 4. मिस्टेक वरती मिस्टेक. वाढली खानोडे रंगत. संघ भारतीय कॅप्टन, जनता खानोडे पार्टी संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. खानोडे टीम प्लीज. चौकाराला खेळाडूला बॉल थांबवणं अपेक्षित होतं परंतु बॉल थांबवू शकले नाहीत. पुन्हा सीमारेषेच्या पार गेल्यात. ह्या धावा अगदी तुम्ही ज्यावेळी बॅटिंगसाठी याल ना कदापि त्या निर्णय ठरू शकतात दुसऱ्या डावामध्ये. 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 47. 47. 4 गडी बाद. 14.4.
आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर षटकार येतोय का पाहूयात. हवेमध्ये खेळलाय बॉल, फटका फसलाय, घेतलाय कॅच. जसं आज म्हटलं की बॉल ट्रॅव्हल होणं थोडं कठीण आहे आणि तिथे मात्र हा टिपला जातो झेल. विकेट आलात, फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. धनंजय, अत्यंत महत्त्वाचा खानवडे संघासाठी आज शेवटचा कॉल असेल. आपण टॉससाठी या V24 फाउंडेशनचा संघ सज्ज आहे टॉससाठी. खानवडे टीम कॅप्टन. चला, वारंवार विनंती केली जाते त्या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साली नियमावली अगदी आखण्यात आलेली आहेत आणि इतकं चांगलं मॅनेजमेंट, परफेक्टली सिस्टम अगदी असलेलं मॅनेजमेंट आहे. त्यामुळे तुम्हाला दिलेली वेळ आहे तर दिलेल्या वेळेवरती येणं गरजेचं आहे, अन्यथा काही गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. शेवटचा बॉल बाकी आहे, लास्ट बॉल. 47 लॉस ऑफ 5 विकेट. 47 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीने टाकलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात, त्या मात्र 47 48 धावेच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तो आई गावदेवी मांडवी या टीमला यंग स्टार त्रिशिका गावदेवी वैतीपाडा संघाच्या अगेन्स्ट. चला आपण जाऊया टॉसच्या दिशेने. प्रशांत सर त्या ठिकाणी जॉईन असणार आहेत काही वेळामध्ये. बरोबर टॉस जो आहे तो टॉस या ठिकाणी केला जाईल. कानोडी टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा टॉस असेल. विजय मामा चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम सध्या ड्रोन व्ह्यू देखील आपण या ठिकाणी पाहिलेला आहे डिका स्पोर्टच्या माध्यमातून. तर प्रीतम सर आमच्यावर. प्रीतम सर, आपलं स्वागत आहे. प्रीतम पाटील एका बाजूला V24 फाउंडेशन संघाचा कॅप्टन संतोष, तर दुसऱ्या बाजूला कानोडी संघाचा कॅप्टन आवेश. वेळ झालेली आहे टॉस का बॉस. V24ची मागणी झाली आहे, संतोष ती पूर्ण पण झालेली आहे आणि आता हॅलो प्रीतम पाटील सर, थँक्यू सो मच. संतोष, काय निर्णय घेणार आहे? फिल्डिंग. तुम्ही टॉस जिंकला सर. आम्ही मग क्षेत्ररक्षण निवडले असतं. बॅटिंग करायची आहे. किती धावा मापक आव्हान असेल? 50+. किती उत्सुकता असते या संपूर्ण स्पर्धेची? उत्सुकता खूप असते, कारण की दरवर्षी विजय चषक खूप म्हणजे आयोजन खूप व्यवस्थित असतं त्यांचं. मजा येते खूप खेळायला. जाम मजा येते. जाम मजा येते. अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला मी असा प्रश्न विचारणार की स्पर्धा कशी असते मॅनेजमेंटमध्ये या ठिकाणी सर्व तुमची जी टीम काम करत असते ते कसं असतं? सगळ्यात चांगले करतात. संतोष, या ठिकाणी सगळेच चांगली कामगिरी करत असतात, भरपूर मेहनत करावी लागते. तर अत्यंत महत्त्वाचा टॉस आता या ठिकाणी झाला. V24 फाउंडेशन संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर खानोडी संघाला इथे करायचे बॅटिंग. चला, मॅचला सुरुवात होईल. 48 धावेचं टार्गेट मैदानावरती ठेवण्यात आलं. 47 बनवलेत त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा टीमनं. आणि जसं आव्हानाचा पाठलाग केला जाईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये कसा बदला होईल या महाराष्ट्राचे गोड आवाज प्रशांत जाधव सरांना आपण ऐकूयात विजय मामा चषक पर्व 10व्यामध्ये. V24 फाउंडेशन व अग्निसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 मानाची स्पर्धा. शानदार आयोजन, तपस्याचं हे अत्यंत सुंदर मैदान. स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय विजयजी घरत साहेब, अग्निसेना उपाध्यक्ष पालघर जिल्हा. सध्या डगआउट तुम्हाला दाखवलं जातोय. चला बॅट्समन चला मैदानावरती, जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण सजवलं जाईल या ठिकाणी आणि जिंकण्याकरता आवश्यकता असेल या मॅचमध्ये 48 धावसंख्या, मापक धावसंख्या. पहिल्या 2 सामन्यामध्ये आपण बघितलं तर धावसंख्या फार मोठी नव्हती. त्रिशिका 11 आई गावदेवी मांडवी या 2 संघादरम्यान महत्त्वाचा सामना. त्रिशिका 11 गावदेवीने प्रथम बॅटिंग केले, 47 धावा उभारल्या आहेत. 48 धावांचं आव्हान आई गावदेवी मांडवी समोर ठेवलेलं आहे. यानंतर श्रीराम स्पोर्ट खानोडे आणि V24 बॉयज या संघादरम्यान महत्त्वाचा सामना असेल. टॉस V24 बॉयजनं जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाज सज्ज असतील या सामन्याकरता. आघाडीचे फलंदाज
पंचाचा निर्णय अंतिम असेल. बॅक ट्रॅक ब्लॅक ट्रॅक अत्यंत महत्त्वाचं आहे, ते तुम्हाला परिधान करायचं आहे. फलंदाजाने टी शर्ट इन करणं बंधनकारक असेल, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. बारबाखेव कंपल्सरी आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक संघाला 3 वेळा अनाऊन्समेंट केली जाईल. जर तुम्ही या ठिकाणी आला नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि काही नियम व अटी आज या ठिकाणी राखून ठेवलेले आहेत. अर्थात फेरबदल करण्याची संपूर्ण अधिकार जो आहे तो आयोजकांकडे राखून ठेवण्यात आलेला आहे. स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे उद्घाते आदरणीय विजयजी घरत साहेब सध्या व्यासपीठावरती, आनंदजी घरत, प्रीतमजी पाटील, त्याचबरोबर या ठिकाणी सर्व मान्यवर ज्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. कोणते मार्कवरती गोलंदाज सज्ज असतील. 15 मिनिटाची वेळ दिलेली आहे तुम्हाला. कृष्णा नंदूसाठी गोलंदाजी करतोय. जेव्हा नारंगीच्या मैदानावरती विरार प्रीमियर लीग झाली होती आणि त्यावेळेला कृष्णाने केलेली कामगिरी अफलातून होती, परंतु त्यानंतर त्याचा जो लयबद्ध मारा होतो तितकासा बघायला मिळाला नाही आहे. प्रतिभाशाली गोलंदाज निश्चित, यात काही शंका नाही आहे. टप्पापड्यानंतर थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. बॅकफुटला गेला फलंदाज, टॅप केलाय, कव्हरमध्ये खेळला, एकच मिळेल. एकेरीनं फलंदाज नंदूचं खातं खोललं जाते. नंदू 1, परेश नॉन स्ट्रायकर एंडवरून स्ट्रायकर एंडला आलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे स्ट्राईक रोटेट करणं आणि आता 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे पहिली भागीदारी, पहिल्या विकेटसाठी एक मोठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जाईल. एक चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न असेल. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चेंडू अतिशय वेगानं धन 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 सीमारेषा पार, चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. माणूस हा चेंडू खराब नव्हता, परंतु तंत्र खूप चांगलं होतं बॅट्समनचं. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू ऑन द टोज खेळलाय. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. अगदी त्याच्या डाव्या बाजून हा चेंडू सीमारेषा पार गोळीच्या वेगाने गेलाय. सुरेख कामगिरी मैदानावरती करत असताना बॅट्समन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कृष्णा ऑन साईडला लॉंग ऑन. त्यानंतर क्षेत्ररक्षक मिड विकेट स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. वाकवले दांडी, फलंदाज बाद, दांडी गोल. फलंदाज नंदू बॅक टू द पॅव्हलियन, गॉन. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. चंदनसर गटामध्ये आज प्रचंड उलटा पालट आपल्याला बघायला मिळेल. नंदू बॅक टू द पॅव्हलियन, नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. यानंतर धीरू आपल्या टीमला मार्गदर्शन करत असताना धीरेन भगत. त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहू शकता या मॅचमध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल असेल कॅप्टन संतोष बळवीचा. जिंकण्याकरता 48 धावांची आवश्यकता. तर दुसऱ्या बाजूला श्रीराम स्फोट खानोडे हा संघ देखील मातबर आहे. कृष्णाला यश मिळतंय, तो या ठिकाणी मोठा धक्का देतोय. महत्त्वाचा सामना आहे. गोलंदाजी मार्कवरती कृष्णा सज्ज. खेळण्याची जबाबदारी रुपेश. नंदू बाद झालाय, फक्त एकच धाव त्याने केली. V20 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम शानदार खेळ मैदानावरती. इस मुकाबले की बात करें तो बहुत ही बढ़िया खेल. मैदान के अंदर 48 रनों का टारगेट रखा गया है. 48 रन अच्छा टोटल है 4 ओवर में. लॉन्ग स्टीपर खिलाड़ी, पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ साइड पर 5 खिलाड़ी हैं. बल्लेबाज रुपेश के लिए परेश प्लेइंग ऑन 5. 48 रनों का लक्ष्य रखा गया. 6 रन 1 विकेट के नुकसान पर. ऑन साइड पर जबरदस्त स्ट्रोक है. ऑफ टर्म के बाहर से ऑन साइड पर खेल दिया. मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर खींच के मारा, सॉलिड मारा. गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन.
खटका असा धुवाधार हा गेला षटकार जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. प्रेशर बन रहा था, दबाव बढ़ रहा था उस वक्त. ये बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है, जरूरत है. वेलकम 6. प्रचोद दलबी ने जबरदस्त बल्लेबाजी की और अर्धशतक जड़ने वाले पहले खिलाड़ी बने हैं करौती टीम के खिलाड़ी जिन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया था. इस ओवर की अगली गेंद कृष्णा द्वारा लेग स्टंप की तरफ गेंद. हमारे तरफ अंपायर बढ़ रहे हैं और वाइड बॉल का इशारा. डिसिप्लिन है इस टुर्नामेंट में. ओंकार देसाईसाठी काल एका धावेची पेनल्टी लावण्यात आली होती. टी शर्ट जो आपल्याला दिलेला टी शर्ट आहे तो परिधान करणं. जर गेम चेंजर खेळाडू असाल, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला, तो टी शर्ट तुम्हाला परिधान करायचा आहे. तुम्ही वेगळे आहात, गेम चेंजर आहात, हे लोकांनाही कळलं पाहिजे. आणि मला वाटतं त्यासाठी ती अभिमानाची गोष्ट असली पाहिजे तुम्हाला. बहुत अच्छी गेंद जड़ में कूद के निकला. ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है. बारह बजकर 38 मिनट का समय. पहले ओवर का खेल. स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर आई गावदेवी मांडवी. या क्रिकेटच्या मैदानात जेव्हा खेळ येतोय रंगात अरे मला भेटलाय विजय घरात मामाच्या चषकात खेळायचा मोका. शुक्रिया डीजे. आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर स्कोर 14 पर 1 चेसिंग टारगेट ऑफ 48 रन. क्रुशियल मुकाबला. बहुत सारे दर्शक ये टूर्नामेंट देख रहे हैं. B24 फाउंडेशन एंड अग्रेसन प्रेजेंट विजय मामा चषक 2026. ये क्रिकेट का उत्सव है, क्रिकेट का त्यौहार है. अमरला पण बघतोय आणि त्याचबरोबर धीरन तेके त्या ठिकाणी आहेत. धीरन, तुम्ही खेळणार आहात का? तुम्ही खेळणार आहात की फक्त कोचच्या भूमिकेमध्ये? कोच अमर खेलना है मैदानावरती. राजदीप का ये ओवर बहुत इंपॉर्टेंट है, बहुत क्रुशियल मैच. दर्शक काफी संख्या में मौजूद है. समय आपको दिया गया 15 मिनट का. 8 मिनट और 31 सेकंड का समय आपके पास बचा हुआ है 2 ओवर कंप्लीट करने के लिए. सेटमेंट पॉइंट, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर. ऑन साइड पर एक बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, मिस टाइम स्ट्रोक. 3 खिलाड़ी भाग रहे हैं. लिया कैच, शानदार कैच. रुपेश की पारी समाप्त. दूसरे विकेट का पतन. गॉन. सफलता मिली है. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. लेग ब्रेक गेंद ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. अगेन जटर खेलने की कोशिश रुपेश द्वारा. ये अच्छा कैच था. 3 खिलाड़ी थे. मिड ऑफ से खिलाड़ी को भाग के वो कैच लेना था और हेड पोजीशन अच्छा नहीं था. गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है, बहुत ऊपर चली गई. बेहतरीन कैच. गेंदबाज भाग रहे थे, लॉन्गर के खिलाड़ी भाग रहे थे, मिड ऑफ के खिलाड़ी ने बहुत ही बेहतरीन फील्डिंग की. शानदार कैच. उमेश बैती ने बहुत अच्छा कैच टपका. नए बल्लेबाज चंदू आए हैं. अपने नंदू को देखा लेकिन नंदू का जादू नहीं चला तो उनके बंधु चंदू आए हैं बल्लेबाजी करने के. स्कोर की बात करें तो रन संख्या 14 रन 2 विकेट के नुकसान पर. 17 गेंद में 34 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. 12:40 का समय और ये 2 ओवर कंप्लीट करने के लिए आपके पास विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. ना नंदू अच्छा प्रदर्शन कर पाए ना चंदू.
लेग ब्रेक गेंद टपा खाते बाहर की तरफ निकली है। विजय मामा चषक 2026 क्रिकेट का महोत्सव, क्रिकेट का त्योहार। विजय मामा इस टूर्नामेंट के आयोजन करता। टर्न एंड बाउंस, राजेश ओघे ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी, गेम चेंजर खिलाड़ी, और राजदीप ने जबरदस्त गेंदबाजी की है। और एक बेहतर लाइन, बहुत अच्छी गेंद, वाइड यॉर्कर, गेंदबाज कारगर। 14 पत्री, क्या गेंदबाजी कर रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, बल्लेबाज बीट में, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया और फिलहाल 14 रन 3 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर है। तिरु के ऊपर सबकी निगाह रहेगी इस मुकाबले में जो आने वाला मैच। एक्स्ट्रा कवर पर गेंद को खेला गया, सदी गेंदबाजी रही है इस मुकाबले। 14 रन 3 विकेट के नुकसान पर है, सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 15 पर 3। आखिरी गेंद शेष इस ओवर की। राजदीप का बहुत ही अच्छा ओवर, 13 गेंदों में 33 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। हमारे डिजिटल स्कोरर है मिस्टर प्रतीक, बहुत अच्छा काम कर रहे हैं। ध्यान होना चाहिए कि यहाँ क्या चल रहा है मैदान के अंदर। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, पॉइंट पर खिलाड़ी धारी के अंदर, एक कवर पॉइंट पर खिलाड़ी, कवर पॉइंट पर गेंद को फील्ड किया जाएगा। वहां भी गेंद को खेल गया था। सुले साहब आए हैं, मंगेश आए हैं अपनी टीम का हौसला बुलंद करने के लिए। 13 गेंदों में जीतने के लिए 33 रनों की जरूरत थी, अब आंकड़े बदलते 12 गेंदों में 32 रनों की जरूरत है। 16 रन 3 विकेट के बाद नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ। ये कहानी थोड़ी सी चैलेंजिंग बनती हुई आई गावदेवी मांडवी टीम के लिए। आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा, आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा, अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा, ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा, बक्षीस लाखाचा। 16 पर 3। विराज, अब समय की बात करें तो 3 मिनट और 33 सेकंड का समय आपके पास बचा हुआ 6 गेंदें कंप्लीट करने के लिए। फुल टॉस, बल्लेबाज बने बॉस और बल्लेबाज परेश। ये बॉस नहीं है, ये बिग बॉस है। इट्स सभी की। व्हाट अ शॉट। हे मैदान सारा भरलाय रे, सामना शुक्रिया डीजे बैडविकेट बाउंड्री के बाहर गेंद को खेला गया था। दर्शन स्ट्रोक परेश परेशान कर सकते हैं आपके लिए, बिल्कुल बता दें कि ये फुल टॉस गेंद थी। स्कोर नाउ 22 पर 3। बढ़िया लाइन, लेग ब्रेक गेंद, टप ऑफ स्टंप के बाहर, बल्लेबाज सफल हुए थे, फॉलो किया गेंदबाज ने। अच्छा बैटल विराज और परेश, 2 बड़े खिलाड़ी हैं, इस बार सफल हुए थे और टप ऑफ स्टंप के बाहर रखा। आंखों से दूर गेंद उछल होती भी, बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी विराज द्वारा। पहली गेंद पर चक्का, दूसरी गेंद पर बिंदी है और सर पर खेलना चाह रहे थे। लेग ब्रेक गेंदबाजी, वाह वाह उस्ताद वाह, क्या गेंदबाजी कर रहे विराज। 9 गेंदों में 26 रनों की जरूरत है, कम बैक कर रहे हैं। पहली गेंद पर छक्का और उसके बाद में लगातार 2 बिंदी गेंदें। पहली गेंद की बात करें तो वो फुल टॉस थी, बल्लेबाज के लिए तोहफा था, खुशियां आई थी और सर पर गेंद को पुल करना चाहते थे। टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। रन बनाने का कोई मौका नहीं है। लगातार तीसरी बिंदी गेंद और बिंदी गेंद की हैट्रिक हुई है। 8 गेंदें 26 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 10 मिनट पॉइंट, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर मिड ऑफ। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर फिलहाल आप देख सकते हैं 4 खिलाड़ी हैं। ऑफ स्टंप के बाहर से गेंद को ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, लेग ब्रेक गेंद। इसी बीच विजय मामा चषक 2026 आप देख रहे हैं तो बहुत सारे सेलिब्रिटी भी आते हैं यहाँ। स्कोर रना 22 पर 3। 7 गेंदों में 26 रनों की जरूरत। बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी इस मुकाबले में गेंदबाज द्वारा। हार जीत होऊ दे, आवाज आता घुमू दे मैदानाला, हार जीत होऊ दे, आवाज आता घुमू दे मैदानाला, आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला, विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला, विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप
22 रन 4 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ और सही टाइमिंग पर, टाइमिंग बहुत बढ़िया है। 32 सेकंड का समय अभी भी बचा हुआ है। 3 ओवर की कहानी समाप्त हुई। थोडाच वेळात या ठिकाणी रील स्टार टेंबीकोडाबाचे सुपुत्र प्रवेश पाटील यांचं शुभ आगमन होणार आहे। 22 for 4 और त्रिशिका 11 गावदेवी बैतीपाड़ा ने बहुत अच्छी गेंदबाजी की है। रिक्वायरमेंट रेट अब 26 का है, इसका मतलब पिछले ओवर में बढ़िया गेंदबाजी रही है, बहुत ही शानदार गेंदबाजी। थर्ड बैट पॉइंट, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर मिड ऑफ, ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट डिस्क लेग पर खिलाड़ी तैनात है। नयन भगत ऑफ स्टंप के बाहर आए थे बल्लेबाज और फिलहाल थोड़ा बेहतर होता तो ये रन आउट हो सकता था। 22 का इशारा अंपायर ने किया। राकेश सर, खाली जी आज अंपायरिंग का काम कर रहे हैं और उसके साथ महेश सर। बीच मैदान पर जो खेल हो रहा है, 5 गेंदों में 25 रनों की जरूरत है। 23 रन 4 विकेट के नुकसान पर, चौथा ओवर प्रगति पर शानदार खेल मैदान के अंदर चल रहा है। टपकाते उछाल ऑन साइड पर इस गेंद को खेलने का प्रयास किया गया। बल्ले का रुकी रहा, गेंद चलेगी फाइन लेग पर। अब दबाव बढ़ता हुआ, क्योंकि 4 गेंदों का खेल जो है ना बहुत महत्वपूर्ण रहेगा। 4 गेंदें और 25 चाहिए, मतलब इस मुकाबले में 4 छक्के आपको जड़ने और भाग्य का साथ चमत्कार। बल्लेबाज सुरेश और आकाश। उड़ा आसमान की तरफ, हवा में गेंद, नीचे खिलाड़ी, पीछे खिलाड़ी। That should be taken. Yes, it is gone. बल्लेबाजी पाठ। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट। समस्या इस वक्त आई गावदेवी मांडवे के लिए बढ़ती हुई, क्योंकि विकेट आ रहे, रन नहीं आ रहे, दबाव बढ़ता हुआ। नयन भगत का बहुत ही अच्छा ओवर, सदवी गेंदबाज इस ओवर में। अब देखिए आपके पास 3 गेंदें और 3 गेंदों में जीतने के लिए फिलहाल 25 रनों की जरूरत है। 23 for 5 सुपर बोलिंग बाय नयन भगत। ऑफ स्टंप के बाहर गेंद, इस बार खेलने की कोई कोशिश नहीं, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। 23 रन है और अब आपके पास 2 गेंदें, 25 रनों की जरूरत है। जीत के दहलीज पर है त्रिशिका 11 गावदेवी। बैतीपाड़ा टीम ने बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया है, शानदार प्रदर्शन। प्रवेश पाटिल रिश्तेदार थोड़ी देर के बाद हमारे साथ जुड़ने वाले हैं। ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी है, सुंदर फील्डिंग, गोता लगाया, गेंद को रोका। थोड़ी सी तकलीफ है, गलत जगह पर गेंद लगी है। 1 गेंद और 25 रनों की जरूरत। पाणी नाही, ट्रीटमेंट बरोबर आहे। पाय सोडा परत खाली, आता से घ्या, सोडा आणि परत करा। हां ओके, परत सोडा। बरोबर करता। काही वेळामध्ये आपल्या सर्वांचे लाडके प्रवेशजी पाटील एक कॉमेडी किंग म्हणून सफाले टेंबीखोडाबा या गावातून आपण ज्यांना पाहिलं, प्रसिद्ध यूट्यूबर आणि प्रसिद्ध रील स्टार म्हणून ज्यांची नेहमी ख्याती राहिली आहे, त्यांचं आगमन या मुख्य मंचाच्या दिशेने होत असताना आपण पाहणार आहोत। प्रवेशजी पाटील म्हटलं तर खऱ्या अर्थानं समाज प्रबोधन म्हणा किंवा आपल्या आगरी भाषेमध्ये म्हणा, भरपूर साऱ्या ज्यांच्या रील्स ह्या व्हायरल झाल्या। सफाले टेंबीखोडाबा गावातून आपण ज्यांना पाहिलं, जसं आगरीदादा 007 ही टीम पाहिली, त्यांच्या सोबतीनं आणखीन असं एक नाव टेंबीखोडाबाच्या गावामधून जे नेहमी पुढे आलंय, ते नाव होतं प्रवेशजी पाटील आणि त्यांचं आगमन काही वेळामध्ये या विजय मामा चषकामध्ये ते आपल्याला भेट देणार आहेत। काही वेळामध्ये त्यांचं आगमन होत आहे। वाइट बॉल, टीम जल्दी मैदान के अंदर आना है। V20 पर बॉयज टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है, तो V20 पर बॉयज के सारे सितारे तैयार हैं इस घमासान के लिए। संतोष बड़वी, अमर, मिस्टर स्टोक बॉडी रन पर खिलाड़ी है, रनिंग कैच लेना चाह रहे हैं जिसकी जरूरत नहीं है, क्योंकि आपने देखा लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मेहनत की है, जजमेंट थोड़ा सा गलत हुआ था और उसके कारण थोड़ी परेशानी भी हुई थी। अब फिलहाल यह मुकाबला शानदार तरीके से इस प्रतियोगिता में त्रिशिका ने जीता और ये बैटिंग कार्ड, बॉलिंग कार्ड आपके पास स्क्रीन पर है। गेम चेंजर खिलाड़ी जिसके बारे में आपको बताएंगे। रोहित के पास 16 रन, विराज 10 रन, अचूब 9 रन, नयन भगत 8,
परेश 1 ओव्हर 18 रन 2 विकेट, आकाश 1 ओव्हर 10 रन 1 विकेट, सूरज 1 ओव्र 9 रन 1 विकेट, रुपेश 1 ओव्र 10 रन, राजदीप बहुत बढ़िया गेंदबाजी 1 ओव्र 2 रन और 2 सफलता, विराज 1 ओव्र 6 रन 1 सफलता, कृष्णा 1 ओवर 14 रन 1 विकेट, नयन भगत एक्सीलेंट बॉलिंग 1 ओवर और बहुत महत्वपूर्ण आपको वो 1 विकेट मिला है। तो अब परेश 12 इस बार ये बैटिंग कार्ड और बॉलिंग कार्ड आपके स्क्रीन पर था। समरी मैच समरी मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। मैन ऑफ द मैच अब किसको दिया जाएगा वो देखने वाली बात है। V20 पर बॉयज चला लाईन मध्ये मैदानावरती श्रीराम फोर्ट खानिवडे आपण डगाड मध्ये बसून घ्या आणि या सामन्यामध्ये मी विनंती करेन आई गावदेवी मांडवी संघाला आपला कॅप्टन आपण व्यासपीठावरती पाठवायचा आहे, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। राजदीप या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू ठरतो आहे। सोळे साहेब आता मला वाटतं कोच बनतील कारण संघ मैदानावरती धीरेन आणि सोळे साहेब समाजसेवक मेहुलजी बमोनी साहेबांचं शुभागमन झाले त्यांच्या वतीनं या ठिकाणी आता आज सन्मान या ठिकाणी केला जाईल मांडवी संघ आणि त्याचबरोबर राजदीप या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू ठरलेला आहे। मांडवी आपला सन्मान स्वीकार करता यायचं मेहुल सर या प्लीज मामा आपण पण या पहिल्यांदा सन्मान आपण करतोय। राजदीप या सामन्याचा चेंजर खेळाडू